नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मला हे मान्य आहे, की एखाद्या शहरात किंवा एखाद्या जिल्ह्यात एखादी घटना घडली, तो काही जिल्हा बदनाम होत नाही. पण आपण बघितलं आहे मागच्या काही घटनांमध्ये, की त्या जिल्ह्याला किंवा त्या शहराला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. आता ह्या लातूरकरांचं तेच म्हणणं आहे, की आमचा लातूर पॅटर्न काही क्लासवाल्याचा नाही आहे. हां, पण इथे क्लासवाले एवढे मोठे आहेत की. लातूर पॅटर्न हा आमचा राजश्री शाहू महाविद्यालय असेल, हां, दयानंद शिक्षण संस्था असेल, महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था असेल, यावर अवलंबून आहे मत. क्लासवाल्यावर नाही. हा मॉडेल आहे क्लासेस म्हणजे 40,000 विद्यार्थी येतात इथे. पण आजही MBBSचा रिझल्ट असेल, नीटचा रिझल्ट असेल, हे शाहूनच महाराष्ट्र राज्यामध्ये अव्वल दिलेला आहे. आमचा लातूर पॅटर्न हा राजश्री शाहू महाविद्यालयावरच अवलंबून आहे, या ट्युशन एरियावरती नाही आहे किंवा ह्या ट्युशन सेक्टरवरती अवलंबून लातूर पॅटर्न नाही आहे. आता सोशल मीडियावर काय लिहिलं जाते पकडा जरा. हे सोशल मीडियावर असं लिहिलं जातं की लातूर पॅटर्न म्हणजेच हे ट्युशन एरिया, असं मुळात नाही आहे. कारण आम्ही इथले प्रथमदर्शनी नागरिक आहोत, आम्हाला इथली परिस्थिती ग्राउंड रिपोर्ट माहीत आहे. राजश्री शाहू महाविद्यालय असेल, छत्रपती शिक्षण संस्था अंतर्गत आमच्या लातूर शहरामध्ये विविध संस्था चालतात. या संस्थेमार्फतच या महाराष्ट्र राज्याला अनेक MBBS डॉक्टर असतील, IAS IPS ऑफिसर असतील, ही खाण आम्ही लातूरातून महाराष्ट्राला दिलेली आहे. ह्या खाणीतून अनेक हिरे हे महाराष्ट्राला दिले आहेत. या ट्युशन एरियावरती अवलंबून आमचा लातूर पॅटर्न नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सुचवतो आहोत, आपणही या गोष्टीकडे महत्त्वपूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे, पण आता सध्या सोशल मीडियावर काय चाललंय पकडा जरा. सोशल मीडियावर काय म्हणतात लातूर पॅटर्नला? की सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की लातूर पॅटर्न बदनाम झाला. पण असं आम्हाला वैयक्तिक वाटतं, कारण एक 10-15 वर्षापासून आम्ही इथंच राहतो. इथला आम्ही एरिया बघितलेला आहे. लातूर पॅटर्न हा डिपेंड क्लासवर नाही. लातूर पॅटर्न डिपेंड आहे इथल्या विद्यार्थी करणाऱ्या स्ट्रगलवर. कारण आता तुम्ही एरिया जर फिरला सर, तुमच्या लक्षात येईल की क्लास फक्त 4 आहेत, पण इथं अभ्यासिका तुम्हाला 100 दिसतात. ते स्वतः करणारे विद्यार्थी खूप आहेत. हा, लातूरला इन्व्हायरमेंट आहे. इन्व्हायरमेंट असल्यामुळे विद्यार्थी येतात. तुम्ही इथं जेवढे विद्यार्थी आहेत, तुम्ही विद्यार्थी विचारलं, क्लास करणारे खूप कमी विद्यार्थी आहेत. मोस्टली विद्यार्थी हे स्वतः अभ्यास करणारे आहेत. कारण इथलं वातावरण असेल, शांतता असेल किंवा लोकांचं सहकार्य असेल, या गोष्टीमुळं लेकरं इथे येतात किंवा एका क्लासमुळे येत नाहीत. ह्या क्लासवाल्यानं स्वतःच्या फायद्यासाठी ॲडव्हर्टाईज केल्या असं लोकांना वाटतं की तो क्लास म्हणजेच लातूर, पण तो क्लास म्हणजे लातूर नाही. लातूर म्हणजे शाहू कॉलेज, लातूर म्हणजे इथल्या विद्यार्थ्याची मेहनत, लातूर म्हणजे महात्मा गांधी कॉलेज अहमदपूर, लातूर म्हणजे लालबहादूर शास्त्री उदगीरचं, लातूर म्हणजे दयानंद कॉलेज, कारण दयानंद कॉलेजचा सुद्धा इतिहास खूप मोठा आहे. लातूर म्हणजे बसवेश्वर कॉलेज. आणि इथं पण एकच नाही, तुम्ही 11वी-12वीचे विद्यार्थी असेल किंवा 1ली ते 10वीचे जरी तुम्ही पॅटर्न बघितला तर 10वीला 100% घेणारे विद्यार्थी हे लातूरचेच आहेत. किंवा त्यानंतर तुम्ही जर MPSCचा निकाल बघितला किंवा बँकिंग बघितलं किंवा इंजिनिअरिंग बघितलं किंवा CA बघितले किंवा कॉमर्स बघितलं, तुम्ही फक्त एका एरियात आहे सर लातूरच्या. असे लातूर म्हणजे 10 एरिया आहेत की हा एरिया फक्त 11वी-12वीचा आहे. तुम्ही जर थोडं पुढे गेला दयानंद कॉलेजला, तुम्हाला फक्त पोलीस भरतीचे लेकर दिसतात. तुम्ही त्याच्या पुढे जर गेलात पॉलिटेक्निक कॉलेजपाशी, तिथं फक्त तुम्हाला इंजिनिअरिंगचे लेकर दिसतात पॉलिटेक्निकचे. त्याच्या पुढे जर तुम्ही गेलात मेडिकलला, तिथं फक्त मेडिकलचे लेकर दिसतात. कारण हा टोटल लातूरला आहे. आणि लातूर एका माणसावर नाही, पण काही माणसांनी किंवा स्वतः असे भरपूर काही प्रायव्हेटचं आहे सर. हे टोटलचा विचार केला तर हे बिझनेस आहे यांचा. ह्या बिझनेसने काय केलं, आम्ही म्हणजे लातूर अशी प्रतिमा तयार करायचा प्रयत्न केला. पण मी एवढंच सांगू इच्छितो की एक क्लास म्हणजे लातूर नाही, हा लातूर ह्या सगळ्यांचा आहे आणि सगळ्याच्या योगदानामुळं. कारण लातूर पॅटर्न का 10 वर्षात तयार झाला नाही. हा लातूर पॅटर्न जवळपास जर जनार्दन वाघमारे सर असतील किंवा आपले अनिरुद्ध जाधव सर असतील, रावसाहेब कावळे सर असतील किंवा गोपाळराव पाटील सर असतील, ह्यांचं योगदान खूप मोठं आहे लातूरच्या इतिहासामध्ये. कारण स्वतः आता शाहू कॉलेजचं जर बघितलं, गेल्या आठवड्यामध्ये गोपाळराव पाटील सरांचं निधन झालं, तर त्यांच्या निधनाच्या वेळेस ह्या सगळे लातूर लोकांनी बघितलं की त्यांनी किती मोठं योगदान दिलं आहे लातूर पॅटर्नमध्ये. कारण आजही लातूरला शाहू कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी कारण लातूरच्या पालकाचं एक स्वप्न असतं की माझ्या मुलाचं शाहू कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे, माझ्या मुलाचं पहिलीला संत तुकाराम शाळा आहे सर, संत तुकाराम शाळेसाठी लोकांचं असं पहिलीसाठी माझं लेकराचं तिथं सिलेक्शन झालं पाहिजे. पण काय झालं माहिती आहे का, आता आम्ही सकाळपासून बेकार काय वाटतं की कुणी आता आम्हाला फोन करायला लोक, तुमचं लातूर भोग असं आहे, तुमचं लातूर भोग असं आहे, हे बेकार वाटतं सर. कारण इथली आम्ही मेहनत बघितलेली आहे, खूप लोकांनी मेहनत केली सर. आणि एक चांगली गोष्ट झाली की अशा लोकांना 100% अटक झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. कारण सर आता आम्ही अभ्यासिका बघतो, रात्री 12-12, 2:30-2:30पर्यंत लेकरं इथं अभ्यास करतात सर. त्या लेकरावर अन्याय झाला आणि त्या लेकरावर ह्या गोष्टीमुळे अन्याय झाला. पण ह्या गोष्टीमुळे काय झालं की 100% भविष्यामध्ये जे गुणवंत आहेत, जे ज्ञानवंत आहेत, आणि तुम्ही म्हणतात आता हे जे आता अर्थकारण 21 जूनची आहे, परीक्षा झाल्यानंतर ठीक आहे, तुम्ही या, ऐका, हे तर जे- 100% सांगतो सर, हो, मी तर बघेन ह्याच्यापेक्षा जास्त लेकरं मी तुम्हाला दिसतील तुमच्या लातूरमध्ये. मताशी सहमत आहे. त्याशिवाय एक चांगलं सुसंस्कृत राजकीय नेतृत्व, मग ते शिवराज पाटील चाकूरकर असतील, व्यासराव देशमुख असतील, शिवाजीराव पाटील निलंगेकर वगैरे या मंडळीच्या माध्यमातून होतं. पण आता हे अर्थकारण किती अडचणीत आलं ह्यामुळं. सर अर्थकारण अडचणीत आलं, पण काय असतं माहिती आहे का, लोक खूप लोकाला जाणीव आहे. कारण इथं जर मुलं तुम्ही बघितलात तर लोकाला माहीत आहे की बाबा असं नाही
किंवा काही इतर राहणाऱ्या पालकाला माहिती की कोणता क्लास आहे की विद्यार्थी काय करतात हे सगळं लोकांना माहिती आहे सर ऑलरेडी. त्याच्यामुळे असं ठीक आहे 2-3 दिवस लोकांना असं वाटू शकतं सोशल मीडियामुळं, पण इन सध्या फ्युचर काय चाललंय सोशल मीडियात? हो, काय चाललंय सध्या सोशल मीडियात? या जरा पकडा जरा. लातूर बोगस आहे, लातूरबद्दल चर्चा चालू आहे काय चर्चा चालू आहे? की लातूरमध्ये नीटचा घोटाळा झालाय, पेपर फुटी झाली आहे, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. परंतु लातूरबद्दल जी लोकांमध्ये तीव्रतेची भावना आहे की लातूरमध्ये असं व्हायला नाही पाहिजे होतं, तर जे झालंय ते चुकीचं आहे. पण ह्याच्या पुढं लातूरमध्ये अजून चांगल्यात चांगला गुणवत्ताधारक विद्यार्थी घडल याची गॅरंटी आहे. होय, काय झालं लातूरचं? लातूरचं काय का करू लागलो की बाबा तुम्ही? हां हां, थांबा थांबा थांबा. काय हां, काय झालं? काय नाही, पेपर फुटीचा घोटाळा झालेला आहे. मग आणि या घोटाळ्यामध्ये मोठेगावकर सरांचं नाव आलेलं आहे. आले कशाचं? अटक झाली का? अटक झालेली आहे. हां, मग आता आपलं नाव? हाके सुनील. होय, हाकेराव, सुनीलराव. लातूरचं नाव खराब झालं की. झालंय. मग आता काय करायचं त्याला? शिक्षा ही झालीच पाहिजे, आरोपीला ही शिक्षा झालीच पाहिजे. यापुढे की जे बुद्धिवान विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. ओके, द्या द्या ना. हां, लय वेळ झालं तुम्हाला बोलायचं. हां, लातूर हे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते. लातूर काय या व्यवसाय तुमचा सर? व्यवसाय? मी प्रेसला काम करतो सर. हां, हे तर सगळ्यांना माहिती आहे की लातूर ही शिक्षण पंढरी आहे. पण ही आता अपप्रवृत्ती पण आली की आपल्याकडं. मग आता काय करायचं? आता काय ते घोटाळा हे आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं आहे. मला सांगा, आता डबल या विद्यार्थ्यांना परीक्षेला यायचं म्हणलं असं राहण्याचा खर्च, मला जेवणाचा खर्च असं ही कोण करणार सांगा ना? जपते का? आता एखादा व्यक्ती आहे, आता एखादा व्यक्ती चांगला गरज आहे ते करू शकतो, आणि मध्यम वर्गीय जे असते तर तो करू शकतो का सांगा? नाही ना, ती खूप अडचण आहे त्याची. इकडे मित्र, काय नाव तुझं? वैभव वैभव. गाव तुझं? आंबेजोगाई. अंबाजोगाईचं? बीड चालतंय. इथं किती दिवसापासून आहे? मी 11वी पासून. आता हे सगळं बाहेर आलं की हां, मग झालं. हां, कळालं आता. काय कळालं? खरं काय ते कळालं आता ते. कशाचं? ते कशामुळे एवढा रिझल्ट येतं ते कळालं. हां, क्लासेसचा. हां, तू कुठल्या क्लास आहे? मी स्टार हां, स्टार शेजारच्याच क्लासला आहे. किती फीस आहे क्लासमध्ये? 45,000. 11वीला 11वीला. 12वीला? 50,000. आणि राहण्याचे खर्च? राहण्याचं घरच्यांसोबत राहतो. घरच्यांना तर इथं राहावंच लागेल की भाडं घेऊन. हां, रूम घेतली त्याला किती रूमला भाडं? 10,000 भाडं आहे. 10,000 रुपये भाडं, म्हणजे 1,20,000 रुपये ती झाले. झाले. तुझे लाखभर, 2 लाख, 2.25 लाख रुपये वर्षाचे ती झाले. पुन्हा येणं जाणं, अंबाजोगाईला जाणं, हे अजून 1 लाख रुपये पकडते. 4-5 लाख रुपयाचा एका विद्यार्थ्याचा इथं टर्नओव्हर आहे. काय बरोबर आहे? लातूर तर झालं बदनाम आता यामध्ये, नाही? परिणाम तर झालेला आहे, पण याच्यातून निश्चितच लातूरचे विद्यार्थी नव्या जोमानं उभे राहतील. आणि एका प्रवृत्ती बाहेर जरी पडली तर नवीन कोणी ह्याच्यामध्ये आता इन्व्हॉल्व्ह होणार नाही अशा प्रकरणामध्ये. ही एक सबक झाली लातूरकरांची. हो, पण कधी अशी चर्चा तुम्ही ऐकली होती का? हे असं आपल्याकडे चाललंय अपप्रवृत्ती म्हणून? 2024ला असं हां, 2024ला अशाच पद्धतीचं एक पण त्यावेळेस कुठलीही कारवाई न करता फक्त 2-4 लोकांना उचलून फक्त कारवाई दाखवण्यात आली, पण प्रत्यक्ष कारवाई कुणावरही झालेली दिसत नाही. ते 2024ला जर उघड झालं असतं तर? आता एवढ्या ॲक्टिव्हली कोणी इन्व्हॉल्व्ह झालं नसतं. बोला, काय चाललंय सध्या सोशल मीडियावर? सोशल मीडियावर सर सध्या लातूर जो पॅटर्न आहे तो, म्हणजे आता मी मूळचा लातूरचा नाही आहे, मी बाहेरचं आहे. माझ्या डोक्यात असं होतं की लातूर माझी फॅमिली शिफ्ट करावं आणि माझ्या मुलांना इथे शिक्षणाला घालावं. पण आता माझ्या मनात असं झालं की कॉपी करून मुलांना पास करण्यात येतं की काय, असं अशा प्रकारची तुम्ही भावना. विदर्भातनं कुठून आला? नाही, मी सोलापूरचे आहे सर. सोलापूर. इथे तुम्ही आज प्रवेश गेला ते? नाही, मी नोकरी करतो सर. बरं. त्यामुळे इकडे आलेलो. तर अशा प्रकारची एक निर्माण होते. पण आता ह्या सर्व जनतेचा जो एक कौल बघितला त्या हिशोबाने असं वाटतं की हे जे शिक्षण संस्था आहेत त्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, पण जो ट्युशनवाला पार्ट आहे ते एक मॉडेल आहे. आणि त्या मॉडेलकडून हा सगळा प्रकार घडलेला आहे, जो गैरप्रकार घडला. राईट. तर आपण त्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता जर शिक्षण संस्थांकडे जसं की म्हणतायत सर्वजण तसं जर लक्ष दिलं तर मे बी आणखीन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. तुमच्या मनात प्रश्न तर आला पण लातूर. हो, सुरुवात जेव्हा हे प्रकरण बातम्यांना आलं त्यावेळेस माझ्यासारख्या सर्वांनाच आलं असेल सर. जेही आहेत की ज्यांनी विचार करतात की माझा पाल्य चांगल्या शाळेत चांगल्या ठिकाणी जायला हवा. तुमचं काय मत लातूर पॅटर्न बद्दल?
आहे सर. मुळातच लातूर पॅटर्न हा निर्माण केला कुणी, एकतर शाहू कॉलेज आणि दुसरं दयानंद कॉलेज आहे. त्यामुळं ह्या नंतर आलेल्या ह्या ज्या संस्था आहेत, ट्युशन एरिया आहे, हा नंतर आलेला आहे. याच्यामुळं एक तात्पुरता फरक पडेल लातूर पॅटर्नवर, परंतु कायमस्वरूपी काहीही फरक पडणार नाही. आणि आत्तासुद्धा आपण कालच एक मुलाखत घेतली होती शाहू कॉलेजच्या विद्यार्थ्याची, त्याचे आपण कॅलिबर तपासलं, कसं कॅलिबर आहे त्याचा, तो टॉपर निघाला की नाही. मग त्याचा आणि ह्या संस्थेचा इकडल्या ट्युशन एरियाचा काहीही संबंध नाही. त्यामुळं लातूरचं नाव परत झळाळी घेईल. हे तात्पुरतं हे आहे, म्हणजे तात्पुरतं एक सेटबॅक मिळू शकतो, 1 महिना 2 महिने. हे पुन्हा सोशल मीडियाचं वातावरण निवळलं की परत त्याच्यामुळं इथलं लातूरचं आता अशाच संस्था इथं ट्युशन एरियामध्ये 20 क्लासेस आहेत की ज्यांचं चांगलं बऱ्यापैकी क्लासेस चालतात. त्यामुळं शैक्षणिक जे नुकसान होणार आहे ते काही फार होईल असं वाटत नाही लातूरचं. पण क्लासेसवाल्याचं होईल ना. क्लासेसवाल्याचं झालं तरी काही फार त्याच्यात हे का होणार हो नाही. हा नाही, क्लासेसवाल्याचं क्लासेसवाल्याचं झालं तरी लातूरचं फार नुकसान होईल असं वाटत नाही. पण ही अर्थव्यवस्था किती मोठी आहे बघा. 40,000 विद्यार्थी फ्लोटिंग, पहिल्या वर्षीला 15,700 हे प्रत्यक्ष नीटची परीक्षा देणार आहे. मग 11वीचे त्यात तेवढेच विद्यार्थी, म्हणजे झाले 30,000. त्यानंतर जे रिपीट करणारे विद्यार्थी आहेत ते, असे सगळे मिळून लातूरमधली अर्थव्यवस्था थेट क्लासेसवरती 2-250 कोटी रुपयाची आहे. आणि मग त्याला अलाइड असलेले वगैरे मिळून 500 कोटी तर 1,000 कोटीच्या 1,000 कोटीची अर्थव्यवस्था आहे जी तुमच्या याच्या चर्चेमध्ये आली. तुझं काय बाबा साहेब, या काय म्हणणं तुमचं? असं व्हायला नको आहे, कारण कसं आहे, मुलांच्या सायकॉलॉजी, मुलांच्यावरच, पालकांच्यावर, इथून पुढच्या प्रत्येक ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्याकडं बघायचा दृष्टिकोनच, अँगलच बदलून चालले. आता जसं की आता इथे 24 तारखेला UPSCचा प्रिलिमचा पेपर आहे. कारण आत्तापर्यंत बघितलं आपण, राजस्थानमधली मुलं सिलेक्ट होते, बिहारमधलीच मुलं का सिलेक्ट होते, ह्याच्यामागं सुद्धा कुठं तर एक षड्यंत्र आहे की जे आजपर्यंत हे जे आता उघड झालंय. एकच मिनिट, यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला मला. का repeat होते ते? लातूरच्या वगैरे मेडिकल जे- कॉलेजमधनं काल एका डॉक्टरांनी मला मेसेज पाठवला. ते म्हणाले की मी तिथे शिकवतो आणि गेली काही वर्ष राजस्थानमधनं येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण अचानकच का वाढलंय असा त्यांना प्रश्न पडला. आता हे सगळं कुलकर्णी सिकरचं साहेब, नाव, माझाच मुलगा आता 24 सिकरचं तारखेला- नाव आल्यानंतर लक्षात आलं की राजस्थानमधल्या मुलाचं प्रमाण वाढलंय. पुढं डॉक्टरांनी महत्त्वाचं ऑब्झर्वेशन केलं. ते म्हणाले की जी मुलं डॉक्टरकीसाठी येत आहेत त्यांचं कॅलिबर बघितलं तर ह्याने नीट कशी क्लिअर केली असेल असा प्रश्न मीच पडावा. डॉक्टर आहे स्वतः. व्हिजनमध्ये माझा मुलगा ट्युशनला होता. आता 4-5 महिने तिथलं वातावरण सहन होत नाही. एक तर तिथलं जेवण हे, म्हणजे सेम लातूरमध्ये जी कंडिशन आहे, नुसता पैसा फेकतो आणि आपल्या मुलांचं कसंही मग तुम्ही लातूर सोडून तिकडे पाठवलं मुलाला? सध्या ऑल ओव्हर इंडियातली मुलं UPSC लातूर म्हटलं की MBBS साठी लातूर आलं आणि कोटा आलं, आणि UPSC म्हटलं की दिल्ली आलं. मग ते व्हिजन असो, वेगवेगळे क्लासेस आले. तिथं कसं आहे, एकतर नॅचरली हवाच मिळत नाही, म्हणजे फक्त AC मध्येच मुलांचं राहणं दिल्लीतलं बोलतात. दिल्लीतलं. त्यामुळे मेंटल पीस किंवा जे अभ्यासिकेत बसलं AC, रूममध्ये बसलं AC, त्यामुळे जी नॅचरल हवा आहे त्यामुळे मुलांना हँग होते. पण आता हे लातूरची जी चर्चा सुरू त्याच्यावरती झाली येऊया आपण. नकारात्मक, आता ते परीक्षाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला आहे मुलांचा. कुठली असो, मग ते तलाठी परीक्षा असो, ग्रामसेवक असो, पोलीस परीक्षा असो, UPSC असो, MPSC असो, कुठल्याही परीक्षामध्ये बघायला गेलं ना तर सेम अशीच अवस्था आहे. म्हणजे ह्याच्यात राजकारणाचा भाग तो बाजूलाच घेऊ, राजकारणी सुद्धा ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतीलच, नाही असं म्हणता येत नाही. कारण कुठे ना कुठं एकमेकाचं धागे दोरे असणारच आहे. असं किती जण वाटतात पॉलिटिशियन पण इन्व्हॉल्व आहेत? कारण मोठे जे मासे पकडलेत ना त्यांना सोडवायसाठी ते मोठा मसाला लागणारच आहे ना. ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांचं बोलणं फार गांभीर्यानं ऐकतोय मी. आता हे मोठा कसं त्या नावाचं म आहे, मोठे गावकर, त्याच्यापेक्षा मोठा मासा कोणतरी असणारच आहे त्याला बाहेर काढणारा. आता आता हे किती 100 कोटीचा मालक आहे मोठे गावकर, असं आपल्याला ऐकायला मिळते. खरं तर किती कोटीचा ही तुम्हाला पण माहीत नाही, मला पण माहीत नाही, CBIला पण माहीत नाही. त्याच्यापेक्षा मोठा मासा कोणतरी असणारच आहे, 100 कोटीपेक्षा जास्त पैसेवाला. तो मोठे गावकर सोडण्यासाठी कोणतर हायर अथॉरिटी असेल, कोणतर मग तो BJP मधला असेल, कोणतर आणखी दुसऱ्या पक्षातल्या सॅटेलाइट करणार असू दे. आपण पुढच्या वेळी काहीतरी ही करू, एवढ्या वेळ बघू, आमचं लातूरचं मार्केट कमी होईल असं तुम्हाला संशय आहे? संशय नाही, 100% खरं आहे. अंग असं कशाला संशय? कारण याचं कारण यांच्या मनात तो संशयाचं एक कारण संशय 2000 विषय काय नाही, ही माझ्या ओळखीची आहेत. मी लोकसत्तेला वगैरे पेपरला
ही या दगडे साहेब लिहित असतोय दगडे सर. नाही नाही ऐका पुण्यनगर आम्ही लिहित अहो, होतो, माहिती ऐका आहे तर ना? खरं काय करायचं कसं चर्चा आहे? सुरू आहे व्यापक पातळीवरती की लातूरची किती बदनामी. कसं आहे माहिती आहे का कुलकर्णी सर, ज्यांचे आई वडील खरोखर आता कुठून आटपाडी, सांगली, सातारा, सोलापूर, सांगोला, नागझरी, कुठून मुलं इथं शिकायला येतात. हा 2-2 वर्ष इथं शिकायला असतात मुलं. त्यांच्या आई वडिलांनी तिथून हे करायचं, इथं मुलाला दर महिन्याला 10,000, 15,000, 20,000 रुपये द्यायचे. हा आणि त्यांनी रात्रंदिवस कष्ट करायचे. आणि लाभार्थी टोळी वेगळीच आहे. हा जे की 10 दिवस अगोदर त्यांच्याकडून हीच प्रश्न येणार आहे, हीच उत्तर आहे. आणि टेस्ट घ्यायची. कुठले प्रश्न आले ते आपल्या तुम्ही विचारलेलेच प्रश्न आले ते सर. तुमच्या बाहेरचे प्रश्न आले ठीक आहे नव्हते. त्यांचं म्हणणं की क्लासेसवाल्याबद्दल तुमचं शैक्षणिक संस्था मूळ कसं आहे माहिती आहे कसं का? आहे सर की शैक्षणिक जी पद्धत राबवली जाते सध्या, हे जे क्लास सिस्टीम आहे, तुम्ही जो सिलेबस क्लास नाही कुलकर्णी सर कसं आहे माहिती आहे का? क्लास चालकाचं आणि नीटमध्ये जे पेपर पेपर सेट सेट करणार आहे का, टाईप करणारा, सेट करणारा, सगळी सिस्टीम पोखरली गेली आहे. हे क्लास का फोपवले याचा आपण विचार नाही, केला थांबा. पाहिजे. त्याला क्लासचा माझा क्लास किती भारी आहे, किंवा माझ्या क्लासमधलेच मुलं कशी जास्त सिलेक्ट होते, किंवा माझ्या क्लासमधलेच मेरिटमध्ये कशी येतात, मी किती भारी शिकवतोय, दुसऱ्या क्लासपेक्षा माझाच क्लास किती भारी आहे, मीच किती गेस पेपर पूर्ण काय म्हणायचं त्याला 100% पेपर कसा देऊ शकतोय. मग तो लीक आहे आता हे आत्ता माहीत झाले ना. गेस पेपर त्याला आपण अगोदर नाव दिलंय, पण तो गेस पेपर नसून हा ऍक्च्युअल पेपर ऍक्च्युअल म्हणजे फाडाफुडीचाच पेपर आहे. बरं झालं चांगला हो. पंचनामा कर. पण आता ह्याच्यामुळं हां. लातूरमधल्या अनेक संस्थांनी कष्ट करून नाही आता मी काय म्हणतोय ते केंद्रातलं जे हे आहे ना शिक्षण मंत्री, त्यांना हे आता कस काय ह्यावेळेस जर फुटला नसता पेपर तर आणखी असंच चाललं असतं हे. आता जे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणतात, धर्मेंद्र प्रधान हां, जी त्यांचा सारखी- राजीनामा घ्यावा हां. अशी चर्चा आहे. राजीनामा घ्यायलाच पाहिजे, कारण कसं आहे मुख्यमंत्र्याने विलासरावांचा राजीनामा घेतला, त्या रितेश देशमुखला ही नेलं. खरं तर महाराष्ट्रामधल्या शिक्षण मंत्र्याचं पण घ्यायला पाहिजे राजीनामा. आत्तापर्यंत का कुणी आवाज उठवला नाही? कारण ही जे प्रकरण आहे ना हे महाराष्ट्रातच ही झाले, म्हणजे चक्रीवादळ बोंबावले. तुमच्या लक्षात येईल, तुम्ही सुद्धा आतापर्यंत ती उठवलं नाही. धर्मेंद्र प्रधानाला कशाला धरायचं? केंद्राच्या अखत्यारीत येतात. नाही, नाही, केंद्राच्या अखत्यारीत पण लोन फुटले, महाराष्ट्रातच फुटले ना. महाराष्ट्रातल्या तुम्ही मुख्यमंत्री तिकडे शरद पवारची राष्ट्रवादी कुठं फुटली, ही इकडं काय करायचं आहे राष्ट्रवादीला, अजित पवारच्या राष्ट्रवादीला. इथं मुलं सगळी वाट लागायला लागली पोरांची. चांगल्या पवारची राष्ट्रवादी चांगल्या फुटली. पद्धतीचा पंचनामा एक लातूरकर म्हणून तुम्ही केला. पण माझा प्रश्न काय होता ऐका शांत. हे झालं क्लासेसवाल्यांचं. पण ज्या संस्था आहेत, शाहू असेल, दयानंद असेल, बसवेश्वर असेल, तुमच्या अहमदपूरची पण आहे, ह्यांनी केलेलं कष्ट तर वाया जाणार नाही ना? का जाईल? नाही, कष्ट वाया जाणं, शिक्षण संस्थेचं कष्ट वाया नाही जाणार ना. हाच मुद्दा होता की लातूरमधल्या तुम्हाला काहीतरी मुद्दा मांडायचा मला म्हणजे मुद्दा जो बेसिक मुद्दा आहे, क्लासेस का फोपवले? क्लासेस का फोपवले. कारण याच्या तुमच्या या पाठीमाग- संस्थांनी नाही चांगलं सर, काम नाही, केलं. नाही याच्या पाठीमाग काय झालं, पहिलं आपल्या MBBS ला लागायला काय होते, आपल्याकडे CET होते, परत हे पूर्ण नीटवर गेलं. आणि नीटचा सिलेबस हा काय झाला, हा केंद्रीय विद्यालयामध्ये जो शिकवलेला सिलेबस आला त्या पद्धतीनं मग इथं आपल्याकडे प्रत्येक कॉलेजमध्ये तसे प्राध्यापक नाही आहेत. मग राज्य शासनाने काय केलं पाहिजे, किंवा ह्या आपल्याकडे जे ज्युनियर कॉलेजेस आहेत पूर्ण, त्या पूर्ण ज्युनियर कॉलेजेसमध्ये हा नीटचा जो सिलेबस शिकवणारा स्टाफ आहे तो अपॉइंट केला पाहिजे. मग तो अपॉइंट केल्यामुळे काय होईल, किंवा प्रत्येक ठिकाणी जे 11वी आणि 12वी म्हणजे इथं जे सेंट्रलायझेशन झालंय ते सेंट्रलायझेशन होणार नाही. मग लातूर आपोआप तुमचं हे क्लासेसचा हा एवढा जो बाजार मांडलाय तो बाजार कमी होऊन जाईल. म्हणजे राज्य शासनाने मूलभूत बदल करणं गरजेचं आहे. ठीक आहे. यांना काय तर सांगायचं, पॉलिटिशियन बद्दल बोलायचं का तुम्हाला? घ्या, शक्यतो जबाबदारीने नावं घ्या, कारण ह्या प्लॅटफॉर्मवर गेलं की ते फार सर चर्चा मी व्हायला लागते. डायरेक्ट आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत, हां. डायरेक्ट मी त्यांना सांगतो की आपण मुख्यमंत्री आहेत, तर एक गल्ली ते दिल्लीपर्यंत आपण राजनीती किंवा आपण जे काही भाषणं मोठी मोठी करतो, तर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जिव्हाळ्याचा भाग म्हणजे महाराष्ट्राला जर चांगलं करायचं असेल, तर महाराष्ट्राला जर मोठं करायचं असेल तर आपली शिक्षण प्रणाली ही बदलली पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हणलेलं आहे की जे कोणी शिक्षणरूपी वाघिणीचं दूध पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग काही फक्त असंच वाचायचं आहे का? मला तर डायरेक्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मला असं म्हणायचं की सगळीची सगळी सबंध जबाबदारी ही आपली होती. नाही. आपण काय केलं याच्यामध्ये?
आणि हे एक आत्ता समजले. गेल्या वेळेस त्याच्या गेल्या वेळेस इतके पेपर फुटी होत आहेत. मग तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे फक्त अडाणी लोक फक्त तुम्हाला जय म्हणणारे लोक पाहिजेत का? म्हणजे जितके अडाणी होतील तितके जयच म्हणतील. बोला नाही, माझा मुद्दा अधिकच व्यापक होता. सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा केंद्रातला तर घ्यायलाच पाहिजे, महाराष्ट्रात पण महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा पटकन घेतला पाहिजे. त्याची जबाबदारी घ्या. मुख्यमंत्र्यांनी आज उद्या 1-2 दिवसात किंवा बुधवारी जे असेल ह्या ज्या भावना खूप नैसर्गिक आहेत. चर्चा सुरू झाली होती लातूर पॅटर्नवर. लातूरची जी ऑनलाईन बदनामी सुरू झाली त्याच्यावर बरं का, केंद्रातला तर घ्या, आला मुद्दा लक्षात आला. नाही, ते त्यांचा मुद्दा महाराष्ट्रात आय होप की मुख्यमंत्री बघतील. फक्त केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा काय, महाराष्ट्रातल्याही मंत्र्याचा राजीनामा घ्या. पण अर्थात नीट ही परीक्षा केंद्रीय पातळीवरची आहे. स्फोट झाला त्यावेळी विलासरावांनी दिला, नंतर मग चाकूरकर साहेबांनी दिला. सध्या काय बदनामी चालू आहे आधी सांगा मला. सध्या जी परिस्थिती लातूरची झालेली आहे, तुमचं नाव? माझं नाव सूरज राजकुमार मोरे. मी प्रॉपर लातूरचाच आहे. मी 12 वर्ष हे ट्युशन एरियामध्येच राहतो. सर्व काही पाहिलेलं आहे. तर ट्युशन म्हणजे एक सेन्सिटिव्ह विषय आहे हा सध्या लातूर. सध्या सोशल मीडियावर काय चाललंय? सोशल मीडियावरती सध्या लातूरची भरपूर बदनामी होते. जसे की ऑल ओव्हर इंडियामध्ये नीट पेपर होतो आणि प्रत्येक ऑल ओव्हर इंडियाचे नीटचे जे 23 लाख स्टुडंट्स आहेत त्या सर्वांची नजर सध्या लातूरवरती आहे. कारण की हे पहिल्यांदा लातूरचं नाव बाहेर आलेलं नव्हतं. ही केस जी चालू झाली तेव्हा केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश या स्टेटमध्ये फिरत होती. परंतु ज्यावेळी लातूरचं नाव आलं आणि जेव्हा लातूरचे क्लासेस, लातूरच्या संस्था यांचे नाव जेव्हा सोशल मीडियावरती फिरण्यास सुरुवात झाली तर प्रत्येक मुलाच्या मनामध्ये हेच येतं की आत्तापर्यंत जे झालं मागचे 15 वर्षापूर्वी जे झालं ते पण हेच होत होतं. पण असं नाही आहे. रियालिटी थोडीशी वेगळी आहे. मी स्वतः राजर्षी शाहू कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि शाहू कॉलेजमध्ये जे ॲडमिशन्स होतात आजही 100% तिथे स्कोअर लागतो शाहू कॉलेजमध्ये. आणि तिथले जे प्रोफेसर्स आहेत, तिथले जे मॅनेजमेंट टीम आहे त्यांनी लातूर पॅटर्न घडवला खऱ्या पद्धतीने. जी देशिकेंद्र शाळा आहे, केशवराज शाळा आहे, हे 10th लेवलच्या झाल्या आणि 12th लेवलची शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज, बसवेश्वर कॉलेज, अहमदपूर, लातूर जे तुम्ही आत्ता बोललात, अहमदपूरचे जे आपले आहेत कॉलेजेस, त्या कॉलेजमधून जे मेरिट्स येत होतं, त्यांचं जे स्ट्रगल होतं, त्या सर्व स्ट्रगलला आज एक कुठंतरी गाळबोट लागलेला आहे. पण ते क्लासेसवाल्याचं काय करायचं? सध्या विषय झाला आहे की शिक्षण हे एक बाजार झालं आहे आणि पैसा प्रत्येकालाच पाहिजे. जे शिक्षण शिकवलं जात होतं, आता ह्याच क्लासेसमध्ये ते जेवढे क्लासेस आहेत, जर पर क्लास 50 स्टुडंट्सची जरी लिमिट ठेवली, जे की ते होत नाही, जे की ओव्हर क्रॉस झालेलं आहे. दिल्लीमध्ये पण UPSCचे क्लासेस होतात आणि तिथे पण एक 50 विद्यार्थी असावेत, सफिशियंट आहे. पण हे हाव म्हणतात ते कुठेतरी समाजाला पण कारणीभूत 10 होते. वर्षामध्ये हा जो ग्रोथ आहे कधीपासून सुरू झाला? हा ग्रोथ माझ्या लहानपणापासून मी जे बघतोय तर हे हळूहळू वाढत गेलं. इथे हे पूर्ण MIDC एरिया होता. इथून जाताना सुद्धा वटवाघुळं फिरायचे. आपण आता इथे आहोत, इथे दिसत नाही आपल्याला वटवाघूळ. माझ्या लहानपणी इथे वटवाघूळ फिरायचे आणि जाताना सुद्धा भीती वाटायची. मोठेगावकर सरांनीच इथं सुरुवातीला क्लास चालू केलेले होते. तिथे दाल मिल होत्या, ते सगळे दाल मिलच्या जागा आहेत आणि दाल मिलमध्येच त्यांनी क्लासेस चालू केलेले होते. परंतु कुठेतरी सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जी पैशाच्या मागे लोभापोटी कुठेतरी चूक होते, काहीतरी महाचूक आहे. आणि मला हाही प्रश्न पडतो, MIDC एरियामध्ये शैक्षणिक संकुलं असतात कशी? प्रायव्हेट जरी असली नाही आहे. सहकारी आहे. एक शेवटचा मुद्दा घेऊ. काय तुमचं लातूरकर का? नाही, मी सोलापूरकर. काय प्रवेश घ्यायला नाही, माझी भाची तर 2 वर्षापासून या ठिकाणी मोठेगावकर सरांच्या इथंच क्लासमध्ये आहे आणि खरं तर आज परिस्थिती नसताना तिनं या ठिकाणी म्हणजे ॲडमिशन, माझी बहीण वगैरे भाऊजीने तिला या ठिकाणी पाठवलं. सुरुवातीला तिला विचारलं पेपर कसे गेले, तर छान गेले म्हणून तिने सांगितलं, समाधान वाटलं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ही जी एक्झाम पुढे ढकली म्हणून समजलं त्यावेळेस एक धक्का बसला की अरे बापरे, म्हटलं जर आज आपण सर्वसामान्य माणसांनी आपल्या मुलांना जर तिथं घडवण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलं आहे, एवढा मोठा खर्च आपण त्या ठिकाणी करतो आहे आणि अचानक अशा जर परीक्षा कॅन्सल व्हायला लागल्या तर नेमकं शिक्षण हे शिक्षण राहिलं आहे का हेच कळायला मार्ग राहिला नाही. आणि जरी विचार करायला गेलं तर धनदाडक्या लोकांच्या मुलांनी पैसे देऊन जर अशा जर पेपरफुटी जर होत असतील तर मला वाटतं सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी शिकावं का नको, ही सगळ्यात महत्त्वाचा आज आम्हाला पडलेला तो प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण मंत्र्यांनी ह्या गोष्टीवरती पहिला राजीनामा देणं आवश्यक आहे. कारण जर बघायला गेलं, जर अशा जर पेपरफुटी जर घडत चालल्या तर सर जगणं मुश्किल होऊन जाणार आहे. मला सांगा, एखादा डॉक्टर
जर आज त्याला पैशावरती जर त्यानं डिग्री घेऊन जर त्या ठिकाणी आला, उद्या तुमचं आमचं सुद्धा एक आरोग्य धोक्यात आहे. ज्याला काहीच माहिती नाही तो पैसे देऊन डिग्री घेणार आहे आणि एखादं इंजेक्शन चुकीचं देऊन त्या ठिकाणी तुमचा माझा प्राण जाणार आहे. जर या आरोग्याची जर खेळ होत असेल तर मला असं वाटतं की अशा गोष्टींना कुणीही खतपाणी घालू नये. ह्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणं आवश्यक आहे आणि ती व्हायलाच पाहिजे. त्याच्यासाठी पहिला शिक्षण मंत्र्यांनी पहिला राजीनामे देऊ आवश्यक. मला वाटतं की ही आता चर्चा व्यापक झाली. सुरुवात लातूर पॅटर्न केली, त्याच्याबद्दल शैक्षणिक संस्थेचं जे बहुमूल्य योगदान आहे त्याच्याबद्दल अनेक लोक सकारात्मक बोलली. ठीक आहे, प्रत्येक शहराला प्रत्येक जिल्ह्याला अशा पद्धतीच्या संक्रमणाच्या, हा तर फारच मोठा बदनामीचाच पॅटर्न झाला आहे आता अनफॉर्च्युनेटली. पण याही याच्यातनं तग धरतील ते. ह्यांनी जो बेसिक मुद्दा मांडला आणि डॉक्टरांनी पण जे सांगितलं की याची कुणीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे ना, कुणीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आपण मंत्री आहोत तर आपण काय त्या खुर्चीवर बसण्यासाठी थोडेच आहोत. त्याच्यासाठीच तर आपल्याला नेमलेलं आहे तिथं. लोकांना निवडून गेलात, तुम्हाला मंत्री केलं आणि तरीही धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल अजून काहीही केंद्र सरकारच्या पातळीवरती दिसत नाही. मुद्दा क्रमांक 1. 2, इथून पुढे तरी ही परीक्षा पारदर्शी होण्याच्या दृष्टीनं काय सरकार प्रयत्न करणार, त्याच्या SOP बनल्या पाहिजेत. महाराष्ट्रात स्वतंत्र नीट व्हावी का याच्याबद्दल पण आता चर्चा सुरू झाली. कशाला हवी केंद्राचीच एक नीट? 15% ॲडमिशनसाठी वेगळी परीक्षा घ्या आणि महाराष्ट्रासाठी वेगळी घ्या वगैरे. इथं कोणाची तरी रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करता येईल. पण मला लातूर पॅटर्नबद्दल बोलायचं होतं. हाच माझं म्हणणं आहे की हे जे क्लास चालक आहे ही प्रवृत्ती सगळ्या देशात आहे. कोटात जा, मी कोटात अनेक वेळेला गेलो तिथं तेच आहे, सिकरमध्ये तेच आहे, दिल्लीत पण तेच आहे. त्यामुळे त्या शहराचं नाव बदनाम होत नाही. इथं ज्या मंडळींनी कष्ट घेतले ते आहे दिसतंय, पण तरी आपलं हे कव्हरेज चालू राहणार. धन्यवाद लातूरकर, थँक्यू.